विचार केलाय का की ज्या माणसाशी तुमचं लग्न होणार आहे त्या माणसाशी तुमचं नातं लग्न ठरण्यापूर्वी 30 वर्षे आधीच जोडलं गेलं असेल, आणि तेही एका अशा शक्तीमुळे जिला आपण फक्त टीव्हीवर पाहत होतो. थोडं थांब साल. मी अवघी 6वीत होते. शाळा सुटली की मी सायकल इतक्या वेगात पळवायची की सायकलचा ब्रेकही मला लावता येत नव्हता. फक्त एकच ओढ असायची, संध्याकाळचे 5:30 वाजले की दूरदर्शनवर स्वामींची मालिका बघायची. आई ओरडायची, काय वेड लागलंय? पण मला काय माहिती होतं की मी ज्या स्वामींसाठी सायकल पळवतीये त्याच वेळी त्याच वर्षी जगातल्या दुसऱ्या कोपऱ्यात माझे होणारे पती सुद्धा स्वामींच्या त्याच ओढीने भक्तीत बुडाले होते. ओळखत नव्हतो. आमचं लग्न ठरायला अजून कित्येक वर्षे बाकी होती. पण स्वामींनी आमची गाठ 1995 मध्येच बांधली होती. ही गोष्ट योगायोगाची नाही, ही गोष्ट आहे एका जिवंत अनुभूतीची. आमचा हा 30 वर्षांचा प्रवास आज मी पहिल्यांदाच तुमच्या समोर उलगडणार आहे. ही कथा शेवटपर्यंत पहा, कारण यात दडले तुमच्याही प्रश्नाचं उत्तर. नमस्कार. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक असे गुपित सांगणार आहे जे ऐकल्यावर तुमचाही स्वामींच्या लीलेवरचा विश्वास अधिक दृढ होईल. ही गोष्ट एका अशा योगायोगाची आहे ज्याची वीण स्वामींनी आजपासून 30 वर्षांपूर्वीच विणायला मी गोष्ट आहे 1995 ते 96 सालची. मी तेव्हा अवघी 6वीत होते. त्या काळी आजच्या सारखे मोबाईल नव्हते, फक्त दूरदर्शन होतं. आणि दूरदर्शनवर 5:30 वाजता एक मालिका लागायची, वजा जय जय स्वामी समर्थ. शाळा सुटली की मैत्रिणींशी गप्पा मारायलाही मला वेळ नसायचा. माझं लक्ष असायचं त्या 5:30च्या काट्याकडे. मी सायकल इतक्या वेगाने पळवायची की जणू वाऱ्याशी शर्यत लागली आहे. सायकलला नीट ब्रेक लावायलाही मला वेळ नसायचा. धडपडत धापा टाकत फक्त त्या मूर्तीला टीव्हीवर पाहण्यासाठी मी घरात धावत यायची. आई ओरडायची, काय वेड लागले तुला? त्या माणसाने धड अंगावर कपडेही घातलेले नाहीत आणि तू काय बघतेस हे? पण मला स्वामींचे मंत्र माहित नव्हते, ना त्यांचं मोठेपण. पण टीव्हीवर दिसणारा तो चेहरा मला आपला वाटायचा. मनात कुठेतरी ओढ होती. ती का होती? हे आजही एक कोड आहे. पण खरी गंमत तर पुढे आहे. ज्या काळात मी 6वीत असताना सायकल पळवत होते त्याच काळात लांब कुठेतरी माझे मिस्टर, जे तेव्हा कॉलेजमध्ये होते, ते सुद्धा स्वामींच्या भक्तीत ओढले जात होते. 1995 ते 96 चाच तो काळ होता जेव्हा त्यांनीही स्वामींची सेवा सुरू केली होती. त्यांना स्वामींचे आलेले अनुभव, त्यांची ती ओढ, हे सगळं माझ्या प्रवासाशी समांतर चाललं होतं. आम्हाला दोघांनाही ठाऊक नव्हतं की ज्या स्वामींसाठी आम्ही दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी व्याकुळ होतोय तेच स्वामी उद्या आमची गाठ बांधणार आहेत. लग्नानंतर काही दिवसांनी आम्ही गप्पा मारत बसलो होतो. मी सहज विचारलं, तुम्हाला स्वामींची ओढ कधीपासून लागली? तेव्हा त्यांनी सांगितलं की साधारण 95 ते 96 मध्ये मी कॉलेजला असताना स्वामींकडे ओढलो गेलो. मी क्षणभर सुन्न झाले. मी त्यांना माझी सायकलची गोष्ट सांगितली. आमचा भक्तीचा काळ एकच होता. विचार करा, स्वामींनी आम्हाला भेटण्यापूर्वीच आमच्या संसाराचा पाया 30 वर्षांपूर्वीच रचला होता. मिस्टर नेहमी म्हणतात, आज मी जो काही आहे तो फक्त स्वामींमुळेच आहे. आज आमचा संसार ही केवळ 2 जीवांची भेट नाही, तर ती 2 स्वामी भक्तांची सेवा आहे. आज संसाराच्या व्यापात, मुलांच्या गडबडीत कधी पूजा अर्चा राहून जाते, कधी मंदिरात जाणं जमत नाही. पण माझ्या प्रत्येक श्वासात स्वामी आहेत. काम करताना, चालताना, अगदी डोळे मिटल्यावरही ओठांवर एकच नाव असतं, वजा श्री स्वामी समर्थ. मला विधी येत नाहीत, मला मोठे मंत्र येत नाहीत, पण मला ती ओढ माहिती आहे जी मला 1995 मध्ये सायकलवरून घरी ओढून आणायची. तीच ओढ आजही मला सावरतीये. स्वामी म्हणजे केवळ मूर्ती नाही, तर ते माझ्या प्रत्येक संकटात पाठीशी उभी असलेली ढाल आहेत. जर तुमची भक्ती खरी असेल तर स्वामी स्वतः तुमची वाट शोधत येतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली? आणि तुमच्या आयुष्यात असा काही योगायोग घडला आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. सावलीरूपी स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.